ते आपण आहोत वडगाव कोल्हाटी गट क्रमांक 50 मध्ये आणि आपले दशरथ मुळे हे आपले शिवसेना धनुष्यबाण यांची निशाणी उभे आहेत। बघूया त्यांची काय प्रतिक्रिया आहे आणि ते काय करणार आहेत इथल्या पंचायत समितीसाठी। बोला नाव सांगा। मी सर्वात प्रथम तुमचं स्वागत करतो आणि मी गण क्रमांक 100 2 नंबरचं बटन धनुष्यबाण या चिन्हावर शिवसेना पक्षाकडून उभा असून पंचायत समितीच्या अंतर्गत ज्या सरकारी योजना असेल त्या गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवणे, प्रामाणिकपणे त्यांना न्याय देणे, तसेच महिलांना बचत गटातनं रोजगार निर्माण करून देणे, ह्या सर्व गोष्टी मी त्यांच्यासाठी करेल। युवा पिढीसाठी रोजगाराचा प्रश्न आहे, तर रोजगारासाठी आपल्याकडे औद्योगिक वसाहत जास्तीत जास्त वाढलेली आहे। रोजगारासाठी जास्तीत जास्त बेरोजगार त्यांचं कसं निवारण होईल आणि रोजगारांना आपण न्याय देऊन बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न करेल। दादा, तुम्ही महिलांसाठी काय विचार आहे आणि महिलांसाठी तुम्ही काय करणार आहात? महिलांसाठी ज्या बेरोजगार महिला आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार? महिलांसाठी तेच आता मी बोललो, पंचायत समिती अंतर्गत जे बचत गट वगैरे, तर बचत गटातनं त्यांना निधी उपलब्ध करून देणं, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं, त्यांना काही कर्ज सुविधा लागल्या तर कर्जाची त्यांची सोय करून देणं आणि त्यांचा व्यवसाय त्यांचे स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी प्रयत्न करणार। अजून त्यांची सेफ्टीसाठी काय करणार? त्यांच्या सेफ्टीसाठी चौकामध्ये पालकमंत्र्यांच्या माध्यमातून CCTV कॅमेरे वगैरे लावण्यासाठी प्रस्ताव देऊन तो मंजूर करून घेणार। अजून काय वाटतं तुमच्या वार्डामध्ये काय अजून काय समस्या? आमच्या वार्डामध्ये तर सांगायचं झालंच तर जवळपास शिरसाट साहेबांनी खूप चांगला विकास केलेला आहे। प्रत्येक सोसायटीत गट्टू बसवलेले आहे। MIDCचं पाणी आम्हाला 24 तास मिळतं। रोड सुद्धा चकाचक आहे, परंतु थोडाफार काही कचऱ्याचा प्रश्न आहे तो सुद्धा दूर करण्याचा प्रयत्न करणार। आता युवा पिढी पण नशेवर काय भूमिका? युवा पिढीनं नशेच्या आहारी जाऊ नये, स्वतः व्यवसायात गुंतावं, नोकरी करावं, कारण हे प्रमाण खरोखर नुसता आपल्या संभाजीनगर पुरतंच नाही तर चौकडे हे वाढलेलं आहे। तर त्यासाठी सुद्धा त्यांना संदेश देईल मी युवा पिढीला की निर्व्यसनी राहा, मेहनत करा, कष्ट करा आणि मोठे व्हा। भ्रष्टाचार रोखण्यासाठी काय नीती? भ्रष्टाचार रोखण्यासाठी नीती म्हणजे भ्रष्टाचाराच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर याच्यात थोडंफार जनतेकडनं पण बघतोय आम्ही। आता मतदाराकडे आम्ही जेव्हा जातो मतदान मागायला, तेव्हा मतदार काही बोलतात की बाबा ह्या उमेदवारांना पैसे आणून दिले। आम्ही सांगतो की सुरुवात मतदारांनी करू नये। आम्ही मतदारांना सांगतो योग्य तो उमेदवार निवडून द्या, कारण धनुष्यबाण ग्रामपंचायत आमच्याकडेच आहे, पालकमंत्री आमचे आहे, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री असताना एक महिलासाठी लाडकी बहीण योजना आणली आणि 1500 रुपये महिना सुरू केला। विरोधक म्हणायची योजना बंद पडेल, पण बंद पडणार नाही। त्यांनी कालच वैजापूरमध्ये सभेमध्ये सांगितलं की ती योजना अजून 600 रुपये वाढून 2100 रुपये आम्ही लवकरात लवकर सुरू करू। तर त्या हिशोबानं भ्रष्टाचार दोन्ही बाजूनी पण असतो, तर त्या हिशोबाने यांनी जनतेने बी सपोर्ट करावं, तर ते जास्तीत जास्त आपण जनजागृती करणार। निश्चितच हे होते शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दशरथजी मुळे सर। त्यांनी आपल्या समोर जे मांडलेलं आहे, काय आव्हान करणार तुम्ही? जनतेला आव्हान हेच करणार की 7 तारखेला सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 सर्व मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावं आणि सर्वांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये तरतूद दिली, लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्क गाजवून योग्य तो उमेदवार निवडून द्यायचा, तर हे सर्व जनतेला माझे आव्हान आहे की 7 तारखेला आपण सकाळी 7:30 5:30 पर्यंत सर्वांनी मतदान करून आपला हक्क बजावा, ही नम्र विनंती जनतेला मी करतो।